आपण 11वी राज्यशास्त्र धडा दुसरा स्वातंत्र्य आणि हक्क याच्यामधील भाग दुसऱ्याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत। यामध्ये हक्क म्हणजेच राईट्स, मानवी हक्क, मनुष्याला जगण्यासाठी काही हक्कांची आवश्यकता असते। तसेच उच्चतम व्यक्तिमत्व विकासासाठी काही विशिष्ट हक्क आवश्यक असतात। हेराल्ड लास्की यांच्या मते हक्क म्हणजे सामाजिक जीवनातील अशी परिस्थिती की ज्याच्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचे जीवन उत्तम प्रकारे जगू शकणार नाही। म्हणून हक्क म्हणजे माणूस व नागरिक या नात्याने केलेल्या न्याय्य मागण्या व अधिकार आहेत। हक्काचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येते। एक आहे नैसर्गिक हक्क। नैसर्गिक हक्क हे मानवी स्वभावाचे आणि विवेकाचे अभिन्न अंग आहे। त्यांचे स्वरूप सार्वत्रिक आहे। जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क ही नैसर्गिक हक्काची उदाहरणे आहेत। म्हणून नैसर्गिक हक्क स्वाभाविकपणे प्रत्येकाला असावासा वाटतो आणि ते असला पाहिजे। म्हणून मानवी स्वभावाचे आणि विवेकाचे अभिन्न अंग आहे नैसर्गिक हक्क म्हणजे। दुसरा आहे नैतिक हक्क। नैतिक हक्क व्यक्ती आणि समाजाच्या सदसद विवेक बुद्धीवर आधारलेले असतात। उदाहरणार्थ शिक्षक आणि वडीलधाऱ्या या व्यक्तींना आदर मिळणे हा त्यांचा नैतिक हक्क आहे। म्हणजे नैतिक हक्कामध्ये विवेकतेला महत्त्व दिलेलं आहे। कारण सदसद विवेक बुद्धीने जर विचार केला तर हक्काची व्याप्ती सहजरित्या वाढू शकते। म्हणून नैतिक हक्क व्यक्ती आणि समाजाच्या सदसद विवेक बुद्धीवर आधारलेले असतात। आणि खऱ्या अर्थाने नैतिक हक्काचा जर विचार केला तर प्रत्येकजण आपल्या स्वतःला मिळालेल्या हक्काच्या मर्यादेत राहील आणि दुसऱ्याच्या हक्काचा निश्चितच तो आदर करेल। म्हणून नैतिक हक्क हा सदसद विवेक बुद्धीवर आधारलेले असतात। वैधानिक हक्क। वैधानिक हक्क राज्याकडून लोकांना दिले जातात। साधारणतः त्या हक्काचे कायद्याच्या भाषेत संहितीकरण केलेले असते। या हक्कांचे स्वरूप सार्वत्रिक नसते। वेगवेगळ्या देशातील वेगवेगळे शासन त्यांच्या जनतेला कोणते हक्क द्यायचे ते ठरवतात। वैधानिक हक्कांची अंमलबजावणी कायद्याद्वारे केली जाते। म्हणून वैधानिक हक्क जे आहेत, लीगल राईट्स, हे राज्याकडून मिळतात किंवा शासनाकडून मिळतात आणि ते सार्वत्रिक स्वरूपाचे नसतात। कारण भारत सरकारने केलेला कायदा हा भारतीय जनतेला लागू पडतो। म्हणून भारतीय सरकारने केलेला कायदा जगातल्या सर्व व्यक्तींना लागू पडत नाही। म्हणून त्या भूप्रदेशातील किंवा त्या राज्यातील शासनाने केलेले कायदे किंवा त्याचे संहितीकरण केलेले असते। म्हणजे त्याच्यात नियम अटी घालून त्या कायद्याप्रमाणे पालन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज असते या संदर्भात त्याचं वैधानिकरित्या ते तयार केलेले असतात आणि त्यामुळे प्रत्येकाला ते पाळणे बंधनकारक असते। त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा सरकारवर किंवा शासनावर असते। म्हणून वैधानिक हक्काची अंमलबजावणी कायद्याद्वारे केली जाते, लीगली केली जाते। त्याच्यानंतर वैधानिक हक्कांचे दोन प्रकार आहेत। ते म्हणजे पहिला आहे नागरी हक्क, ज्याला आपण सिव्हिल राईट्स म्हणतो। नागरी हक्क व्यक्ती आणि व्यक्तींची मालमत्ता यांच्याशी संबंधित असतात। नागरी हक्कामध्ये जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समतेचा हक्क आणि मालमत्तेचा हक्क यांचा समावेश होतो। राज्यांकडून नागरी हक्कांचे संरक्षण केले जात असते। म्हणून जेव्हा राज्य अस्तित्वात आलं तेव्हा राज्यांनी वेगवेगळे कायदे केले समाजासाठी आणि मग नागरी हक्कामध्ये हक्कांचा उपभोग घेत असताना ठरवून दिलेल्या अटी, नियम, मर्यादा लक्षात घेऊनच या हक्कांचा उपभोग घेता येत असतो।
म्हणून नैसर्गिक हक्कावर या ठिकाणी बंधने आली. हॉब्स, लॉक, रुसो यांच्या सांगितलेल्या स्वातंत्र्यानुसार नागरी हक्कावर काही बंधनं येतात या ठिकाणी आणि विशिष्ट मर्यादेमध्ये राहूनच, नियम अटी यांच्यामध्ये राहूनच तुम्हाला या हक्काचा उपभोग घेता येत असतो. म्हणून त्याच्यानंतर नंबर ब आहे राजकीय हक्क. राजकीय हक्क याला आपण पॉलिटिकल राईट्स असं म्हणतो. राजकीय हक्क व्यक्तींना राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची संधी देतात. मतदानाचा हक्क, निवडणूक लढवण्याचा हक्क, सार्वजनिक पद ग्रहण करण्याचा हक्क आणि शासनावर टीका आणि विरोध करण्याचा हक्क इत्यादींचा समावेश राजकीय हक्कामध्ये होतो. सामान्यतः लोकशाही राज्यात नागरिकांना राजकीय हक्क मिळत असतात. म्हणून या राजकीय हक्काच्या संदर्भात लोकशाहीच्या दृष्टिकोनातूनच या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. कारण लोकशाहीमध्ये लोकांचेच लोकांसाठी लोकांकडून चालवले गेलेले राज्य किंवा शासन असते आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांचा राजकीय व्यवस्थेत सक्रिय सहभाग असणे, त्यांना संधी मिळणे, त्याचबरोबर कोणताही जात, धर्म किंवा लिंग, प्रदेश, सुशिक्षित अशिक्षित याचा कुठलाही भेदभाव न करता विशिष्ट वय पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क दिला जातो. त्याचबरोबर त्यांना निवडणूक लढवण्याचा हक्क, त्याच्यानंतर सार्वजनिक पद ग्रहण करण्याचा हक्क, निवडणूक लढवण्याचा हक्क आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या कायद्याद्वारे ठरवलेल्या ज्या सार्वजनिक पदासाठीच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा देऊन ते पद ग्रहण करण्याचा हक्क हा प्रत्येकावर आहे. त्याचबरोबर आपणच प्रतिनिधी निवडून सरकार स्थापन केलेलं असल्यामुळं शासनावर टीका आणि विरोध करण्याचा हक्कसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून सामान्यतः लोकशाही राज्यातच हे सर्व नागरिकांना राजकीय हक्क मिळत असतात. हुकुमशाही व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचे राजकीय हक्क लोकांना मिळत नाहीत. म्हणून लोकशाहीमध्ये व्यक्तिमत्व विकासाला पोषक वातावरण असते आणि त्याच्यावर कोणाचे बंधन मोठ्या प्रमाणात त्याच्या व्यक्तिमत्व विकासात अडथळा निर्माण होईल अशा स्वरूपाचे स्थिती क्वचितच असते. कारण शासनाने त्यांच्या मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेली असते आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा योग्य पद्धतीने होते. तेव्हा कुठल्याही जाती धर्माचा किंवा कोणतेही लिंग, स्त्री पुरुष असलेला व्यक्ती या सर्व गोष्टीमध्ये सक्रिय सहभाग घेतो. शासन यंत्रणेने घेतलेल्या अयोग्य धोरणाचा विरोध करतो आणि एक जागृत जबाबदार नागरिक म्हणून देशामध्ये आपली भूमिका निभवत असतो. त्याच्यानंतर अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा सरनामा या ठिकाणी दिलेला आहे. प्रत्येक स्वातंत्र्याच्या वेळेस एक जाहीरनामा असतो कोणत्याही देशाचा. तशा प्रकारे अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा सरनामा या ठिकाणी दिलेला आहे. आम्ही हे स्वयंसिद्ध सत्य उचलून धरतो की सर्व व्यक्ती जन्मतः समान आहेत. निर्मात्याने त्यांना हिरावून घेता न येणारे हक्क दिले आहेत, ज्यामध्ये जीविताचा हक्क, स्वातंत्र्य आणि सुखप्राप्तीचे हक्क यांचा समावेश होतो. म्हणून अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यामध्ये कुठलेही जात, धर्म, वंश याला प्राधान्य न देता किंवा लिंग या संदर्भात विचार न करता त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती किंवा मानवजातीला या निसर्गाने अशा प्रकारचे काही हक्क दिलेले आहेत. हे अशा प्रकारचे एक स्वयंसिद्ध सत्य आहे की तो जन्मतः सर्व अधिकार तो घेऊन येत असतो. फक्त त्याचा तो वापर करत असताना या ठिकाणी पोषक स्थिती निर्माण करण्याची जबाबदारी शासनाची असते. म्हणून सर्व व्यक्ती जन्मतः समान आहेत. निर्मात्याने त्यांना हिरावून घेता न येणारे हक्क दिले आहेत. म्हणजे हे हक्क कोणाला हिरावून घेता येत नाहीत. कारण का तर हे स्वयंसिद्ध सत्य आहे की जन्मतः सर्व व्यक्ती समान आहेत आणि निर्मात्याने हे न हिरावून घेता येणारे हे हक्क दिलेले आहेत, ज्यामध्ये जीविताचा हक्क, स्वातंत्र्य आणि सुखप्राप्तीची हक्क यांचा समावेश होतो. अशा प्रकारच्या व्यक्ती केंद्रीभूत मानून जीविताचा हक्क आणि स्वातंत्र्य व सुखप्राप्तीचे हक्क हे त्यांच्या दैनंदिन जीवनाशी किती अभिन्न आहेत
याचा विचार या ठिकाणी अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या सरनाम्यात केलेला आपणाला दिसतो. यानंतर मानवी हक्क, प्रत्येक व्यक्तीला मानव म्हणून काही मूलभूत हक्क मिळतात, यांना मानवी हक्क म्हणतात. हे हक्क आपल्याला जन्मतःच मिळतात. ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ते आपल्याला कोणा समाजाने अथवा राज्यकर्त्यांनी दिलेले नसतात. म्हणजेच मानवी हक्क आपल्यापासून विलग करता येत नाहीत. मानवी हक्क हे नैसर्गिक असतात, ते न्यायावर आधारित असतात. मानवी हक्क सार्वत्रिक आहेत आणि सामाजिक भेदभाव न करता सर्व मानवांना हे हक्क दिले जातात. माणसातील मानवी गुणांचा, बुद्धिमत्तेचा व कौशल्याचा विकास होण्यासाठी या हक्कांची गरज असते. तसेच माणसाची व मानवी आयुष्याची प्रतिष्ठा आणि मूल्ये यांचे संवर्धन होण्यासाठी हे हक्क असणे आवश्यक मानले आहे. मानवी हक्कांमध्ये जीविताचा, उपजीविकेचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांबरोबरच संघटना स्थापनेचे स्वातंत्र्य याचाही समावेश होतो. हे हक्क काळापासून विकसित होणारे आहेत, काळानुसार विकसित होणारे आहेत. म्हणूनच आज आपण केवळ नागरी आणि राजकीय हक्कांचा विचार करत नाही, तर माहितीचा अधिकार आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा अधिकार यांसारख्या हक्कांची चर्चा करतो. म्हणजे या ठिकाणी हे स्पष्ट करायचं आहे की मानवी हक्क सतत विकसित होत असतात, काळानुसार त्यात विस्तार होत असतो. म्हणून आम्ही अन्न, वस्त्र, निवारा हा आमचा मूलभूत हक्क आहे असं म्हणत असताना आता आम्ही पर्यावरणाचा अधिकार यापर्यंत आलेलो आहोत. त्याचबरोबर भीतीमुक्त जीवन जगण्याचा सुद्धा आम्हाला अधिकार आहे, असाही विचार वर्तमान काळात समाज करतो आहे. म्हणून समाजाची प्रगती ही त्या समाजातील व्यक्तींना व्यक्तिमत्व विकासासाठी किती पोषक वातावरण निर्माण करून देऊ शकते, त्याच्यावरून त्या राज्याचा किंवा देशाचा स्थिती किंवा दर्जा अवलंबून असतो. म्हणून एखादं राज्य आम्ही विकसनशील किंवा कल्याणकारी राज्य आहोत हे म्हणत असताना त्याचा कल जो आहे तो त्या देशातील व्यक्तींना किती स्वातंत्र्य, किती हक्क बहाल करतो आणि किती त्याचे रक्षण करतो, याच्यावरून त्या देशाचं पातळी किंवा लेवल लक्षात येऊ शकतं. म्हणून काही हक्क हे नैसर्गिक आहेत, त्याचबरोबर माणसांना आयुष्याची प्रतिष्ठा आणि मूल्य यांचे संवर्धन होण्यासाठी हे हक्क आवश्यक असतात. म्हणून अनेक लोकशाही शासन व्यवस्थांनी त्यांच्या संविधानामध्ये मानवी हक्कांचा समावेश केलेला आहे. जसे की फ्रेंच राज्यक्रांतीने मानवी हक्काची सनद जाहीर करून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही महत्त्वाची मूल्ये जगाला दिलेली आहेत. आणि म्हणून अमेरिकन संविधानातसुद्धा घटनादुरुस्ती करून बिल ऑफ राईट्स या नावाने नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राने मानवी हक्काचा सार्वत्रिक जाहीरनामा घोषित केला. म्हणजे एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्तिमत्व विकासासाठी मूलभूत हक्काची किती आवश्यकता असते याचं विचारमंथन होऊन 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राने मानवी हक्काचा सार्वत्रिक जाहीरनामा घोषित केला आणि जगातील बहुतांशी राज्यांनी आपल्या राज्यघटनेमध्ये त्याला स्थान दिलेलं आहे आणि त्याचं पालनही तंतोतंत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून मानवी हक्कामध्ये जीविताचा, उपजीविकेचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबरोबरच संघटना स्थापनेचे स्वातंत्र्य याचाही समावेश होत असतो आणि हे हक्क काळानुसार विकसित होत असतात. म्हणून आज आपण केवळ नागरी आणि राजकीय हक्कांचा विचार करत नाही, तर माहितीचा अधिकार आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा अधिकार यासारख्या हक्काची चर्चा करतो. म्हणून या ठिकाणी मानवी हक्काचं महत्त्व, त्याचबरोबर मानवी हक्काची अंमलबजावणी ही तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून माणसातील मानवी गुणांच्या, बुद्धिमत्तेचा, गुणांचा व कौशल्याचा विकास होण्यासाठी या हक्कांची गरज आहे हे या ठिकाणी स्पष्ट केलेलं दिसतं. त्यानंतर 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राने मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा घोषित केला. या जाहीरनाम्यात नैसर्गिक आणि नागरी हक्कांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय मानवाला आवश्यक असलेले स्वातंत्र्य, समता,
न्याय आणि बंधुता यांचा समावेश केला आहे. म्हणून लोकशाहीचे हे 4 पिलर आहेत, ज्याच्यातून संपूर्ण समाजाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि सुदृढ लोकशाहीसाठी हे 4 स्तंभ आवश्यक असतात. मानवी हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती अनुकूल असणे गरजेचे असते. म्हणून त्या ठिकाणचं राजकीय वातावरणसुद्धा शांततेचं असलं पाहिजे, सामाजिक स्थिती ही सहिष्णुतेची असली पाहिजे आणि आर्थिक परिस्थितीसुद्धा व्यवस्थित आणि सर्वांच्या किमान गरजा भागण्या इतपत किमान असणं आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींच्या मूलभूत हक्काचा आदर करू शकेल. आणि शासन व्यवस्थासुद्धा, राजकीय व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्थासुद्धा त्या ठिकाणी मूलभूत हक्काचं रक्षण करण्यासाठी सक्षम असली पाहिजे. मानवी हक्कांची अंमलबजावणी करणे अवघड असते, म्हणून जगात अनेक देशांमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होताना दिसते. कारण वाढत्या लोकसंख्येमध्ये देशाची लोकसंख्या वाढली की हा संपूर्ण ताण देशाच्या राजकीय व्यवस्थेमध्ये वाढतो आणि सामाजिक स्थितीमध्ये सुद्धा अस्थिरता निर्माण होत असते, आर्थिक स्थिती गंभीर निर्माण होत असते आणि यातून मग दंगली होतात. त्याच्यानंतर संप, घेराव, मोर्चे, हिंसा, जाती दंगली, धार्मिक दंगली अशा स्वरूपाचं वातावरण जेणेकरून स्थिरता राहत नाही. आणि अशा वेळेस मग राज्याची खरी परीक्षा असते, कारण शासन व्यवस्था या सर्वांना कंट्रोल करण्यात कुठेतरी कमी पडते. म्हणून अमेरिकेत अजूनही कृष्णवर्णीय लोक समान दर्जा मिळवण्यासाठी लढत आहेत. भारतात अजून जातीच्या आधारावर भेदभाव केला जात असल्याचे दिसून येते. अनेक देशात स्त्री आणि बालकांची स्थिती दयनीय आहे. त्यांना त्यांचे हक्क मानवी हक्क जाहीरनाम्याप्रमाणे मिळत नाहीत. म्हणून मानवी हक्क जाहीरनाम्यामध्ये ज्या तरतुदी आहेत तशा स्वरूपाचे मानवी हक्क आजही जगातील अनेक स्त्रिया आणि मुलांना मिळत नाहीत, त्यांचं संरक्षण होत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी आज आपण पाहतो की स्त्रियावर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले होत आहेत, सुरक्षिततेचं वातावरण राहिलेलं नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर विकास म्हणत असताना भौतिक कल्याण झालं, परंतु मानवी जीवनाला शांतता मिळेल असं शांततामय वातावरण आणि पोषक ज्याच्यातून विकास होऊ शकेल असं निकोप वातावरण मात्र असलेलं गढूळ होत आहे, हे आपल्या लक्षात येतं. म्हणून एकंदरीत आजही आपण पाहतो की जातीच्या आधारावर आणि भेदभाव केले जातात. देशात स्त्री आणि बालकांची स्थिती दयनीय असते. अनेक हिंसाचारामध्ये स्त्री आणि बालके हे सापडत असतात. म्हणून या व्यवस्थेमध्ये जो कमकुवत असतो त्याला जीवन जगणं कठीण होतं, गंभीर स्थिती निर्माण होत असते. म्हणून या मानवी हक्काची अंमलबजावणी करणे तेवढेच अवघड आहे. आज आम्ही पाहतो अमेरिकेमध्ये सुद्धा कृष्णवर्णी म्हणजे निग्रोइन लोक जे आहेत त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले जात असतात. काळा गोरा हा संघर्ष कायमस्वरूपी त्या ठिकाणी टिकून असतो. म्हणजे एकंदरीत समाजाचा विकास होत असताना ह्या ज्या काही मूळ बाबी आहेत त्या मात्र अधूनमधून तोंडवर काढत असतात आणि मानवी समाजामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असतो. एकंदरीत भारतीय संविधानातील हक्क आणि स्वातंत्र्याची संकल्पना भारतीय संविधानाच्या 3ऱ्या भागामध्ये मूलभूत हक्क स्पष्ट केले आहेत. ते मूलभूत अधिकार खालीलप्रमाणे आहेत: समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, त्याचनंतर घटनात्मक उपाययोजना करण्याचा हक्क, असे वेगवेगळे 6 मूलभूत हक्क भारताच्या राज्यघटनेमध्ये विस्ताराने स्पष्ट केलेले आहेत. एकंदरीत या मूलभूत हक्कामध्ये जो समानतेचा हक्क आहे तो कलम 14 ते 18 मध्ये स्पष्ट केलेला आहे. समता हा लोकशाहीचा आधार आहे. समतेचा हक्क दिल्याशिवाय इतर हक्क वापरता येत नाहीत. म्हणून भारताच्या राज्यघटनेत समतेच्या हक्कांचा समावेश करण्यात आला आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समता प्रस्थापित करणे हा या हक्कांचा उद्देश आहे. यामध्ये कलम 14 ते 18 मध्ये वेगवेगळे
समानता दिलेल्या आहेत, ज्यामध्ये कायद्यापुढे समानता, भेदभाव प्रतिबंध, समान संधी, त्याच्यानंतर अस्पृश्यतेवर बंदी आणि पदव्यांची समाप्ती या बाबींचा समावेश त्यामध्ये होतो. कायद्यापुढे समानता, समतेच्या हक्कामध्ये कायद्यापुढे समानताचा समावेश होतो. या हक्कान्वये सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान असतात आणि सर्वांना कायद्याचे समान संरक्षण मिळते. जात, लिंग, धर्म, आर्थिक दर्जा अशा कोणत्याही आधारावर राज्य भेदभाव करू शकत नाही. कोणतीही व्यक्ती कायद्यापेक्षा श्रेष्ठ नसते. कायद्यासमोर समान वागणूक व कायद्याने समान संरक्षणाची हमी जरी दिलेली असली तरी शासन काही मागासवर्गीयांच्या हितासाठी व समाजहितासाठी कायदे करू शकते. म्हणून कायद्यापुढे समानता, भेदभाव प्रतिबंध, ज्यामध्ये भारताच्या नागरिकांत धर्म, वंश, जात, लिंग, जन्म ठिकाण या अशा कोणत्याही आधारावर राज्य भेदभाव करू शकत नाही. इस्पितळे, चित्रपटगृहे, विहिरी, तलाव, नद्या, रस्ते आणि इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सर्व नागरिकांना मुक्त प्रवेश असतो. प्रवेशासाठी या ठिकाणी भेदभाव करता येत नाही, पण यास काही अपवादही आहेत. त्याचबरोबर समान संधी दिली जाते. सार्वजनिक क्षेत्रात नोकरी प्राप्त करताना सर्व नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग अशा कोणत्याही आधारावर भेदभाव केला जाणार नाही, पण या आधारावर काही बंधने आहेत. भारताच्या संविधानानुसार नोकरीतील आरक्षणाचे धोरण समतेच्या हक्कावर गदा आणत नाही. म्हणून हा समतेचा हक्क, त्याचनंतर अस्पृश्यतेवर बंदी घातलेली आहे समतेच्या हक्कामध्ये. भारताच्या समाजाला कलंक असलेली अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली आहे. विषमतेचा सर्वात दाहक आविष्कार म्हणजे अस्पृश्यता. समाजातील एका गटाला शतकानुशतके अस्पृश्य मानून जी हीनपणाची वागणूक दिली जात होती ती मानवतेशी विसंगत होती. समाजातील ही विषमता दूर करण्यासाठी तसेच मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी अस्पृश्यता पाळण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. संसदेने नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 संमत करून अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने फौजदारी गुन्हा ठरवला आहे आणि पदव्यांची समाप्तीसुद्धा त्या ठिकाणी केलेली दिसते. ब्रिटिश राजवटीत लोकांना रावसाहेब, राव बहादूर, दिवाण, दिवाण साहेब, खान, खान साहेब अशा पदव्या दिल्या जात असतात. या पदव्यामुळे व्यक्तीत कृत्रिम भेद निर्माण होत असे. भारताच्या संविधानाने भेदभाव निर्माण करणारे असे किताब देणे बंद केले आहे, परंतु शासनामार्फत व्यक्तीच्या व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव व्हावा व त्यापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी यासाठी पद्म पुरस्कार दिले जातात. लष्करी सेवेचा गौरव करण्यासाठी वीरचक्र, परमवीर चक्र असे बहुमान किंवा पुरस्कार दिले जातात. अशा पदव्यामुळे पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना कोणतेही विशेष अधिकार प्राप्त होत नाहीत. भारताच्या नागरिकांना परराष्ट्राने देऊ केलेल्या पदव्या स्वीकारण्यासाठी राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते. यातून सर्व नागरिकांच्या मनात समतेची भावना रुजेल. तसेच लोकशाहीचा गाभा असणारे दर्जाची समानता व व्यक्तिप्रतिष्ठेची समानता हे आदर्श वाढीस लागण्यास मदत होते. म्हणून भारताच्या राज्यघटनेमध्ये कायद्यापुढे समानता म्हणजे समतेच्या हक्कात कलम 14 ते 18 मध्ये कायद्यापुढे समानता, भेदभाव प्रतिबंध, समान संधी, अस्पृश्यतेवर बंदी आणि पदव्यांची समाप्ती यांचा उल्लेख होतो. त्याच्यानंतर जो दुसरा स्वातंत्र्याचा हक्क आहे तो कलम 19 ते 22 मध्ये स्पष्ट केलेला आहे. स्वातंत्र्याचा हक्क, स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा आहे. स्वातंत्र्य आणि समता परस्परावर अवलंबून असतात. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्याची नितांत गरज असते. स्वातंत्र्य म्हणजे बंधनरहित अवस्था, परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार किंवा अनिर्बंध स्वातंत्र्य नव्हे. हे जाणून
स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क विस्ताराने नमूद केला आहे. इतरांच्या स्वातंत्र्याला बाधा पोहोचणार नाही अशा रीतीने या स्वातंत्र्याच्या हक्काचा उपभोग घेता येतो. स्वातंत्र्य हे व्यक्तीच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहे. यामध्ये भाषण व विचार स्वातंत्र्य, शांततापूर्वक व निशस्त्र एकत्र येण्याचे स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, भारताच्या क्षेत्रात मुक्त संचार स्वातंत्र्य, देशाच्या कोणत्याही भागात तात्पुरते वा कायम वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आणि कोणताही व्यवसाय वा पेशा आचरण्याचे स्वातंत्र्य याचा समावेश होतो. त्याशिवाय कलम 20 ते 22 मध्ये जीविताचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी याचाही उल्लेख आहे. म्हणून भाषण व विचार स्वातंत्र्य 6 स्वातंत्र्य जी आहेत कलम 19 मध्ये, त्या 6 स्वातंत्र्यामध्ये कलम 19 हे फार महत्त्वाचं आहे. त्यासोबत त्याचे अपवादसुद्धा दिलेले आहेत. म्हणून भाषण व विचार स्वातंत्र्य कलम 19 मध्येच आहे. शांततापूर्वक व निशस्त्र एकत्र येण्याचे स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, भारताच्या क्षेत्रात मुक्त संचार स्वातंत्र्य आणि देशाच्या कोणत्याही भागात तात्पुरते वा कायम वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आणि कोणताही व्यवसाय वा पेशा आचरण्याचे स्वातंत्र्य, हे 6 जे स्वातंत्र्य आहेत ते कलम 19 मध्ये दिलेले आहेत. ज्यामध्ये लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असणे अनिवार्य आहे. भारताच्या नागरिकांना भाषणाचा व आपल्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचा हक्क मिळाला आहे. या हक्कात मुद्रण स्वातंत्र्याचाही समावेश होतो. भाषण स्वातंत्र्याच्या हक्कानुसार सरकारवर टीका देखील करता येते. हे स्वातंत्र्य लोकशाहीचे द्योतक आहे. समाजहितासाठी व्यक्तीच्या भाषण स्वातंत्र्यावर काही बंधनेसुद्धा घातलेली असतात. त्याचबरोबर राज्यघटनेतील कलम 21A नुसार शिक्षणाचा अधिकार हा 2009 मध्ये RTE राईट टू एज्युकेशन 2009 हा मूलभूत अधिकार मानण्यात आला आहे. त्याद्वारे 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलामुलींना मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतर शोषणाविरुद्धचा जो हक्क आहे हा कलम 23 आणि 24 मध्ये दिलेला आहे. भारतीय समाजात पूर्वीपासून वेठबिगारी, देवदासी अशा शोषण करणाऱ्या अनिष्ट प्रथा प्रचलित होत्या. त्यामुळे व्यक्तीची पिळवणूक होत असे. नागरिकांचे शोषण होऊ नये म्हणून हा हक्क देण्यात आला आहे. वेठबिगारी म्हणजे मोबदला न देता सक्तीने काम करून घेण्याची पद्धत बंद केली आहे. माणसांची खरेदी विक्री व गुलामीला प्रतिबंध केला आहे. तसेच 14 वर्षाखालील मुलामुलींना खाणी, कारखाने किंवा अन्य धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास मनाई केली आहे. या हक्कामुळे शोषण करणाऱ्या प्रथा बंद होऊन सर्वांना सन्मानाने जगण्याची संधी प्राप्त झाली आहे. म्हणून शोषणाविरुद्धचा हक्क हा सुद्धा व्यक्तिमत्व विकासासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28 मध्ये स्पष्ट केलेला आहे. भारतात धार्मिक विविधता आढळते. राज्याचा कोणताही विशिष्ट धर्म नाही. सर्व धर्मांना सारखीच वागणूक दिली जाते. त्याचप्रमाणे राज्य धर्माच्या आधारावर भेदभाव करू शकत नाही. भारतातील राज्यव्यवस्था धर्मनिरपेक्ष आहे. या हक्कान्वये व्यक्ती सदसद विवेक बुद्धीने स्वातंत्र्य उपभोगू शकतो. आपल्या इच्छेनुसार धर्माचे आचरण व प्रसार करू शकतो. अर्थात व्यक्तीचा धर्मस्वातंत्र्याचा अधिकार अमर्याद नाही. सरकार कायदा, सुव्यवस्था, आरोग्य व नीतिमत्तेच्या कारणांसाठी या स्वातंत्र्यावर बंधने घालू शकते. कोणताही धार्मिक संस्था स्थापन करू शकतो व धार्मिक कार्याचा प्रसार करू शकतो. संपत्ती धारण करू शकतो. धार्मिक कारणासाठी सक्तीने कर गोळा करता येत नाही. ज्या शिक्षण संस्थांनी राज्याचे आर्थिक सहाय्य मिळते, ज्या शिक्षण संस्थांना राज्याचे आर्थिक सहाय्य मिळते अशा संस्थांमध्ये विशिष्ट धर्माचे शिक्षण देता येत नाही. मात्र शासन
अशा संस्थांच्या वित्तीय बाजूचे नियंत्रण करू शकते। त्याच्यानंतर हा जो सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आहे, घटनेतील कलम प्रकरण 3 मधील कलम 29-30 मध्ये भारतात विविधतेत एकता आढळते। वेगवेगळ्या समाजातील घटकातील लोक वेगवेगळी भाषा बोलतात। भारताच्या वेगवेगळ्या भागात सण, उत्सव, चालीरीती इत्यादी वैविध्य दिसून येते। म्हणूनच सांस्कृतिक व शिक्षणाच्या हक्कामध्ये धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांचा विचार केला आहे। यामध्ये भाषा, लिपी व संस्कृती जतन करण्याचा अधिकार हा दिलेला आहे। सांस्कृतिक हक्कानुसार अल्पसंख्याक समाज घटकात आपली भाषा, लिपी व संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे। बहुसंख्याकांनी केवळ संख्याबळावर अल्पसंख्याकांवर संस्कृती लादू नये, म्हणून तसेच अल्पसंख्याकांच्या मनात सुरक्षिततेची जाणीव निर्माण व्हावी यासाठी असा हक्क देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार सुद्धा दिलेला आहे। भाषिक व धार्मिक अल्पसंख्याक गट स्वतःच्या शिक्षण संस्था चालवू शकतात। त्यांना आर्थिक सहाय्य करताना राज्य धर्माच्या आधारावर भेदभाव करू शकत नाही। त्याचबरोबर शेवटचा जो अधिकार दिलेला आहे, घटनात्मक उपाययोजना करण्याचा हक्क, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण याला न्यायालयीन संरक्षण यावरच्या सर्व हक्कांना मिळालेला आहे। म्हणून घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम 32 म्हणून प्रकरण 3 मधील कलम 32 हे यावरील सर्व हक्कांना न्यायालयीन संरक्षण देते। म्हणून वरच्या सर्व या हक्कावर जर कोणी नियंत्रण आणलं किंवा हक्क मर्यादित केले, संकुचित केले, कोणी गदा आणला, तर त्याच्या विरुद्ध आपणाला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयात कलम 32 नुसार दाद मागता येते आणि न्यायालय मग अशा प्रकारचे निर्देश किंवा आदेश देत असते, ज्यामध्ये 5 प्रकारचे निर्देश देते, ज्यामध्ये देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण, ज्याला आपण हेबियस कॉर्पस म्हणतो, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर 24 तासाच्या आत न्यायालयासमोर हजर केले नसेल अटक केल्यानंतर, तर असा अर्ज करता येतो। त्याचबरोबर परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण आणि अधिकारपृच्छा असे वेगवेगळे 5 आदेश मानवी हक्काच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय देऊ शकते। म्हणून घटनेतील कलम 32 जे आहे ते कलम न्यायालयीन संरक्षण प्राप्त करून देते। म्हणून मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी न्यायालयाप्रमाणेच इतरही काही यंत्रणा निर्माण करण्यात आलेल्या आहेत, जसे की मानवी हक्क संरक्षण कायदा 1993ला संमत केला। अशा प्रकारचे शिक्षणाच्या अधिकाराचा समावेश मूलभूत हक्काच्या यादीत 2002 साली झालेल्या 86व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेला आहे। म्हणजे राज्यघटनेतील जे अमेंडमेंट आहे, घटना दुरुस्ती, ती 2002 साली झाली, 86वी घटना दुरुस्ती। प्रत्यक्षात मात्र 2009 साली मान्यता देऊन एप्रिल 2010 पासून अंमलबजावणी सुरू झाली। म्हणून शिक्षणाच्या अधिकाराचा सुद्धा समावेश मूलभूत हक्काच्या यादीत करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे भारताच्या राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 7 मूलभूत हक्क होते, मात्र संपत्तीचा हक्क जो आहे तो 1978ला 44वी घटना दुरुस्ती करून तो काढण्यात आला आणि 300A नुसार तो वैधानिक हक्क समजण्यात आला। म्हणून आता हे 6 जे आहेत मूलभूत हक्क व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत आणि त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा शासनावर आहे। म्हणून यातून सरकारचे अधिकार मर्यादित केले जातात त्या मूलभूत हक्कातून। याच्या संदर्भात संकोच करण्यासाठीचे कायदे शासनाकडून केले जाऊ शकत नाहीत, कारण हे सर्व भारतीय राज्यघटनेमध्ये लिहिलेले आहेत आणि याला न्यायालयीन संरक्षण आहे। त्याचबरोबर भारताच्या मूळ संविधानात संपत्तीच्या हक्काचा समावेश होता। 1978 साली झालेल्या 44व्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कामधून वगळण्यात आला आहे। आता कलम 300A नुसार त्याला वैधानिक हक्काचा दर्जा देण्यात आला आहे। भारतीय संविधानात सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही स्वातंत्र्याचा समन्वय साधला गेला आहे। संविधानाच्या 19व्या कलमात विविध स्वातंत्र्याचा उल्लेख करण्यात आला आहे। याचबरोबर 21व्या कलमात स्वातंत्र्यावरील मर्यादा स्पष्ट करण्यात आल्या आहेत।
21व्या कलमानुसार कायद्याने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज, म्हणजे कायद्याने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. म्हणून फार जर मोठा त्याने गुन्हा केला असेल राष्ट्रद्रोहाचा किंवा गंभीर स्वरूपाचा, तर अशाच वेळेस त्याला फाशीची शिक्षा होते आणि व्यक्तीच्या जीविताचा किंवा व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेतला जात असतो. म्हणून अशा वेळेस कायद्याने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज, म्हणून भारताच्या राज्यघटनेमध्ये व्यक्तीने कोणत्या स्वरूपाचा गुन्हा केल्यानंतर त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा होईल हे कायद्याने निश्चित केलेले आहे. म्हणून कायद्याने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज त्याच्याशिवाय कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. म्हणून सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या, शांत स्वभावाने असणाऱ्या आणि कुठल्याही प्रकारचा गुन्हा न केलेल्या व्यक्तीचे हक्क हिसकावून घेण्याचा प्रश्नच नाही, हिरावून घेण्याचा प्रश्नच नाही. म्हणून कायदा अशाच व्यक्तींचे हक्क एका विशिष्ट परिस्थितीत हिरावून घेऊ शकते की ज्यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत आणि समाजामध्ये अस्थिरता आणि हिंसा घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून या कलमाने व्यक्ती स्वातंत्र्याला मानवी हक्काचा दर्जा प्राप्त करून दिला आहे. कारण या कलमानुसार हे स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी कोणताही अपवाद किंवा पात्रता सांगण्यात आलेली नाही. म्हणून हे 21वं जे कलम आहे, या कलमाने व्यक्ती स्वातंत्र्याला मानवी हक्काचा दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्याशिवाय त्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जाऊ शकत नाही. अशा स्वरूपाचं हे 21वं कलम जे आहे ते व्यक्ती स्वातंत्र्याला मानवी हक्काचा दर्जा प्राप्त करून देतं. कारण या कलमानुसार 21व्या ते स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी कोणताही अपवाद, लिमिटेशन्स किंवा क्वालिफिकेशन्स सांगितण्यात आलेले नाही. त्यामुळे या कलमानुसार भारतीयांसोबतच परकीय नागरिकांनासुद्धा जीविताचे स्वातंत्र्य मिळू शकते. भारतीय न्यायमंडळाने विविध दाखल्यांचे निर्णय देताना हक्क आणि स्वातंत्र्य या संकल्पनेचा अन्वयार्थ लावला आहे. स्वातंत्र्य प्रत्यक्ष व्यवहारात उतरवताना न्यायव्यवस्थेने लावलेला अन्वयार्थ जास्त महत्त्वाचा ठरतो. उदाहरणार्थ, न्यायालयाने वेळोवेळी हक्क आणि स्वातंत्र्य याच्या संदर्भात निर्माण झालेले जे प्रश्न असतात त्या संदर्भात वेळोवेळी वेगवेगळ्या खटल्याच्या संदर्भात निर्णय देत असताना स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्क हे कसे सुरक्षित राहतील आणि ते कसे विस्तारतील याचाही विचार केलेला आहे. म्हणून 1963 साली खडक-सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की व्यक्तीला भारतभर संचार स्वातंत्र्य राहील. म्हणून जो मूलभूत हक्क आहे स्वातंत्र्याचा कलम 19 ते 22 मध्ये, तर त्यामध्ये कलम 19 मध्ये 6 प्रकारची स्वातंत्र्य सांगितलेली आहेत. तर असा एक स्वरूपाचा खटला जो आहे खडक-सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार, 1963ला एक खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेला होता. तर याच्यावर निर्णय देत असताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की व्यक्तीला भारतभर संचार स्वातंत्र्य राहील. म्हणून कोणत्याही शासन व्यवस्थेने अशा स्वरूपाच्या संचार स्वातंत्र्यावर निर्बंध विनाकारण लादू नयेत अशा स्वरूपाचा निर्णय दिला आणि संचार स्वातंत्र्याला पुष्टी मिळालेली आहे. त्याच्यानंतर 1981 साली फ्रान्सिस कोरोली मुलीन विरोधी दिल्ली केंद्रशासित प्रदेश, म्हणजे 1981 साली फ्रान्सिस कोरोली मुलीन हा आणि त्याच्या विरोधात दिल्ली केंद्रशासित प्रदेश अशा स्वरूपाचा खटला होता. विरुद्ध कोण होतं? दिल्ली केंद्रशासित प्रदेश. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्वातंत्र्याचा अधिक व्यापक अर्थ स्पष्ट केला आहे. इथे सुद्धा स्वातंत्र्यासंबंधितच प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून हा फ्रान्सिस कोरोली मुलीन याने दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या विरोधात रीट दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वातंत्र्याचा हक्क व्यापक अर्थ स्पष्ट केला. स्वातंत्र्याचा अधिक व्यापक अर्थ स्पष्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये जीविताच्या अधिकाराचा अर्थ त्यांनी प्रतिष्ठित जीवनाच्या अधिकाराशी जोडलेला आहे. जीविताचा हक्क म्हणजे कसं तरी रडत पडत आयुष्य काढणं नव्हे, तर त्या व्यक्तीला सन्मानानं प्रतिष्ठेनं जगण्याची संधी आणि वातावरण याच्याशी जोडलेलं आहे.
म्हणून जीविताच्या अधिकाराचा अर्थ त्याने प्रतिष्ठित जीवनाच्या अधिकाराशी जोडलेला आहे. कारण राज्य ही मानवनिर्मित संस्था आहे आणि शेवटी या सगळ्या गोष्टीशी केंद्रीभूत हा मानवच आहे. आणि म्हणून मानवी कल्याणासाठी जे जे काही करता येईल, प्रतिष्ठेने जगणं असेल किंवा स्वाभिमानाने जगणे असेल, अपमानित न जगता प्रतिष्ठित जगणं, यालाच जीविताचा अधिकार म्हटलेला आहे. पोषक आहार, वस्त्र, निवारा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संचार स्वातंत्र्य इत्यादींचा जीवनाच्या मूलभूत अधिकारात समावेश करण्यात आलेला आहे. म्हणून पुन्हा विस्तार त्याच्यामध्ये केलेला दिसतो आपल्याला या खटल्यामध्ये. आणि तो म्हणजे केवळ जीविताच्या अधिकाराचा अर्थ त्यांनी प्रतिष्ठित जीवनाच्या अधिकाराशी जोडलेला आहे. प्रतिष्ठित म्हणून राज्याची उलट जबाबदारी वाढली आणखी. कारण प्रत्येक व्यक्तीला केवळ जीवित राहणं नाही तर प्रतिष्ठित जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी पोषक वातावरण राज्याने निर्माण करणं आवश्यक आहे. म्हणून पोषक आहार, वस्त्र, निवारा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संचार स्वातंत्र्य याला सुद्धा पुन्हा त्या ठिकाणी पुष्टी दिलेली आहे. म्हणून जीवनाच्या मूलभूत अधिकारांत या पुन्हा सगळ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कलम म्हणजे 1981 साली हा जो खटला चालला, कोणता? फ्रान्सिस कोरोली मुलिन विरुद्ध दिल्ली केंद्रशासित प्रदेश, ह्या दोघातला खटला होता. हे भांडण कुणाकुणात होतं? फ्रान्सिस कोरोली मुलिन आणि दिल्ली केंद्रशासित प्रदेश. म्हणून दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या विरोधात ही व्यक्ती न्यायालयाकडे धाव घेतली आणि त्यांनी अशा स्वरूपाचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की जीविताच्या अधिकाराचा अर्थ प्रतिष्ठित जीवनाच्या अधिकाराशी आहे. म्हणून प्रतिष्ठित जीवनाच्या अधिकाराला जे जे काही आवश्यक असेल ते राज्याने किंवा त्या केंद्रशासित प्रदेशाने उपलब्ध करून दिलं पाहिजे. पोषक आहार त्या लोकांना मिळाला पाहिजे, वस्त्र मिळाले पाहिजेत, निवारा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपलं मत त्या ठिकाणी मांडण्याचा अधिकार, भाषण करण्याचं स्वातंत्र्य, विचार प्रकट करण्याचं स्वातंत्र्य, लिखाणातून आपापले विचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य आणि देशात कुठेही संचार करण्याचं स्वातंत्र्य इत्यादींच्या जीवनाच्या मूलभूत अधिकारांत समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 1984 साली बंधुआ मुक्ती मोर्चा विरुद्ध भारत सरकार असा एक खटला 1984ला चालला. बंधुआ मुक्ती मोर्चा विरुद्ध भारत सरकार खटल्याच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात 21व्या कलमाचा अर्थ स्पष्ट केला आहे. न्यायालयाने प्रतिष्ठेने जगण्याच्या अधिकारात श्रमिकांच्या आरोग्याची देखभाल, बालकांची शारीरिक छळापासून मुक्ती, विकासाची संधी व सुविधा, उत्तम शैक्षणिक सुविधा, मातृत्वाची देखभाल आणि कामासाठी पोषक वातावरण निर्मिती या सर्वांचा समावेश स्वातंत्र्याच्या संकल्पनेत केला. म्हणून 1984चा हा खटला सुद्धा महत्त्वाचा आहे. बंधुआ मुक्ती मोर्चाने भारत सरकारच्या विरोधात असा एक खटला दाखल केला जो की 21व्या कलमाचा अर्थ स्पष्ट केलेला. त्याच्यामध्ये खटल्याच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात म्हणजे भारत सरकारचे जी काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत, सरकार चालवत असताना, शासन व्यवस्था चालवत असताना शासन व्यवस्थेने कोणकोणत्या मुद्दे लक्षात घेऊन शासन व्यवस्था चालवावी या संदर्भात 21व्या कलमाचा अर्थ त्यांनी स्पष्ट केलेला आहे. प्रतिष्ठित जीवन जगणं आणि न्यायालयाने प्रतिष्ठेने जगण्याच्या अधिकारात बघा पुन्हा ह्या कोणकोणत्या गोष्टी घातलेल्या आहेत. श्रमिकांच्या आरोग्याची देखभाल म्हणून कामगार किंवा श्रमिक जेव्हा काम करतो तेव्हा त्या श्रमिकाच्या आरोग्याची देखभाल करण्याची जबाबदारी त्या व्यवस्थेची आहे ज्यांनी त्याला कामाला लावलं, किंवा शासन व्यवस्थेचं त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. ज्या ठिकाणी तो कामाला आहे त्या ठिकाणी त्यांनी भरपाई केली पाहिजे जर त्या श्रमिकाला काही नुकसान झालं किंवा त्या ठिकाणी जर त्याची शारीरिक हानी झाली तर श्रमिकाच्या आरोग्याची देखभाल करण्याची जबाबदारी. बालकाच्या शारीरिक छळापासून मुक्ती म्हणून बालकांची शारीरिक छळापासून मुक्ती, वेगवेगळ्या प्रकारचे छळ बालकांशी केले जात असतात. तसेच विकासाची संधी व सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे, उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि मातृत्वाची देखभाल आणि कामासाठी पोषक वातावरण निर्मिती या सर्वांचा समावेश स्वातंत्र्याच्या संकल्पनेत आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला हे स्वातंत्र्य हे सगळ्या गोष्टी मिळण्याचं आहे आणि या सगळ्या गोष्टी मिळवून देण्याचं काम हे शासनाने केलं पाहिजे. म्हणून त्यांच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये या 21व्या कलमातील स्वातंत्र्याच्या, जीविताच्या हक्काचा किंवा प्रतिष्ठेने जगण्याच्या हक्काचा विस्ताराने त्या ठिकाणी उल्लेख केलेला दिसतो.
म्हणजे या ठिकाणी आणखी शासनाची जबाबदारी वाढलेली आहे. शासनाने काय काय गोष्टी केल्या पाहिजेत आपल्या देशातील नागरिकांसाठी, श्रमिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. त्याच्यानंतर 1989मध्ये राम शरण विरोधी भारत सरकार असा एक खटला होता 1989ला. या खटल्याचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने परत एकदा या कलमाची व्याप्ती वाढवलेली आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थप्राप्त करून देणाऱ्या परंपरा, संस्कृती, वारसा आणि त्यांचे पूर्ण संरक्षण या गोष्टी त्यांनी स्वातंत्र्याच्या कक्षेत समाविष्ट केलेल्या आहेत. म्हणून स्वातंत्र्य केवळ 6 प्रकारचं जरी स्वातंत्र्य असलं तरी त्याच्यात विस्ताराने आणखी काही मुद्दे स्पष्ट केलेले आहेत न्यायालयाने, जे की या समाज व्यवस्थेमध्ये शासन व्यवस्थेला सुद्धा उलगडलेले नव्हते. म्हणून अशा वेगवेगळ्या खटल्याच्या संदर्भात न्यायालयाने स्वातंत्र्य कसं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि ते अधिकाधिक कसे सुरक्षितरित्या पोहोचेल याचा विचार करून परंपरा, संस्कृती, वारसा आणि त्यांचे पूर्ण संरक्षण या गोष्टी त्यांनी स्वातंत्र्याच्या कक्षेत समाविष्ट केलेल्या आहेत. म्हणून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या रूढी, प्रथा, परंपरा जपण्याचा अधिकार आहे आणि त्याचे रक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा शासनाची आहे. हा रामशरण विरुद्ध भारत सरकारचा खटला 1989चा तो सुद्धा या संदर्भात आहे. त्याच्यानंतर 2017 साली पुट्टास्वामी विरुद्ध भारत सरकार असा एक खटला होता. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने खाजगीपणाचा हक्क, राईट टू प्रायव्हसी, हा व्यक्तीचा मूलभूत हक्क असल्याचे नमूद केलेले आहेत. म्हणून व्यक्तीच्या खाजगी जीवनामध्ये कुणी हस्तक्षेप करू नये, कारण त्याला राईट टू प्रायव्हसी आहे, खाजगीपणाचा हक्क आहे. याचाही उल्लेख 2017 साली पुट्टास्वामी विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाने स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त पाणी आणि हवा मिळण्याच्या अधिकाराला स्वातंत्र्याच्या संकल्पनेत समाविष्ट करावे असे स्पष्ट केलेले आहे. म्हणजे एकंदरीत वेळोवेळी देशामध्ये समाजावर जर अन्याय अत्याचार होत असतील किंवा त्यांचे हक्क हिसकावून घेतले जात असतील तर लगेच ज्यांनी कुणी अन्याय केला असेल, ती व्यक्ती असेल किंवा स्थानिक संस्था असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, त्याच्या विरोधात आपल्याला सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये सरळ आपल्याला न्याय मागण्यासाठी जाता येतं. आणि हे वरदान ठरले आपल्याला राज्यघटनेतलं 32वं कलम. अशा पद्धतीनं हक्काच्या संदर्भात आपण या ठिकाणी विस्ताराने चर्चा केलेली आहे.